राम राम. मी ॲडव्होकेट रमेश राजूरकर नंदीग्राम यूट्यूबवर आपलं स्वागत करतो. न्यायालयीन कार्यपद्धतीबद्दल माझा भाचा सौरभ कोकाटेने यानं असं सांगितलं की सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी असे वकील असतात, तर सरकारी वकील जो असतो त्यांचं कार्य कसं असतं हे आपल्या सर्वांना एक प्राथमिक माहिती देतो. ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास हा तालुका कोर्टात असतो. त्याच्याकडे फौजदारी खटले चालवणारा सरकारी वकील हा पगारी असतो. त्यानंतर दुसरी स्टेप जिल्हा न्यायालयामध्ये फौजदारी खटले चालविण्यासाठी पोलीस प्रॉसिक्युटर, ॲडिशनल पोलीस प्रॉसिक्युटर म्हणून त्यांची नेमणूक असते. ही व्यक्ती राज्य सरकार नियुक्त करते आणि पोलीस प्रॉसिक्युटर हा सरकारतर्फे हे जे खून खटले फौजदारीचे सगळे जे असतात ते चालवतात. यामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारचं नाव सांगता येईल तर उज्ज्वल निकम हे बॉम्बस्फोट खटल्यातले वकील आहेत, प्रसिद्ध आहेत आणि त्यांनी आत्तापर्यंत सगळे खटले जिंकलेले आहेत, आरोपींना शिक्षा झालेल्या आहे. असा एकमेव वकील आहे महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव आहे ॲडव्होकेट उज्ज्वल निकम. ही महाराष्ट्र राज्य सरकारकडून नियुक्त झालेले पोलीस प्रॉसिक्युटर असतात आणि ते जिल्हा न्यायालयामधले जे काही फौजदारी खटले आहेत ते शासनातर्फे चालवतात. आणि उज्ज्वल निकम हे स्पेशल पोलीस प्रॉसिक्युटर आहेत. त्यांची नियुक्ती महाराष्ट्र शासनानं स्पेशल पोलीस प्रॉसिक्युटर म्हणून नियुक्ती केलेली आहे. यानंतर हायकोर्टामध्ये ॲटर्नी जनरल असतात, जे शासनातर्फे फौजदारी खटल्यामध्ये महाराष्ट्र शासनाची बाजू मांडतात. हायकोर्टामध्ये जे महाराष्ट्र शासनाची भूमिका मांडतात त्याला ॲटर्नी जनरल म्हणतात आणि सुप्रीम कोर्टामध्ये जे फौजदारी खटले शासनातर्फे किंवा केंद्र शासनाची बाजू मांडतात त्यांना सॉलिसिटर जनरल म्हणलं जातं आहे. आज सॉलिसिटर जनरल तुषार मेहता आहे, जे सुप्रीम कोर्टामध्ये केंद्र शासनाची बाजू मांडतात. त्यामध्ये केंद्र शासनाच्याकडून फौजदारी आणि सिव्हिल या सगळीची जी बाजू मांडतात त्यांना सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया असं म्हणलं जातं. हे सुप्रीम कोर्टामधलं सगळ्यात मोठं पद आहे. केंद्र शासनाची सुप्रीम कोर्टामध्ये बाजू मांडणारं. ही अशा प्रकारची एक न्यायालयीन कार्यपद्धती आहे ज्याची बाहेरच्या जनतेला माहीत नाही. आणि माझी नियुक्ती ही ॲडिशनल पोलीस प्रॉसिक्युटर म्हणून भोकर न्यायालयामध्ये झाली होती. मी 7 वर्ष महाराष्ट्र शासनाचा प्रतिनिधी म्हणून फौजदारी खटले भोकर जिल्हा न्यायालयामध्ये हँडल केलेले आहेत. आणि माझ्या 7 वर्षाच्या टेन्युअरमध्ये 2 आरोपींना फाशीची शिक्षा, 38 लोकांना जन्मठेप, 1 ते 10 वर्षाच्या 1 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्ष, 7 वर्ष अशा प्रकारच्या 110 लोकांना न्यायालयानं शिक्षा दिलेली आहे. आजपर्यंत 200 आरोपी जेलमध्ये आहेत आणि 38 लोकांना जी जन्मठेप झालेली आहे, जन्मठेप म्हणजे 20 वर्षापर्यंत म्हणलं जातं, पण यांना आजन्म मरेपर्यंत जन्मठेप झालेली आहे. मला महाराष्ट्र शासनाकडून ॲडिशनल पोलीस प्रॉसिक्युटर म्हणून काम करायला मिळालं तर मी महाराष्ट्र शासनाची बाजू
चांगल्या पद्धतीने न्यायालयात मांडून बऱ्याच आरोपींना शिक्षा झालेली आहे. आणि याचा परिणाम असा आहे की भोकर तालुका, उमरी तालुका आणि हिमायतनगर तालुक्यामध्ये क्राईम रेट कमी झाला होता. गुन्हेगारांना एक भीती पडली होती गुन्हा करण्यापूर्वी. हा इम्पॅक्ट आहे. माझा भाचा सौरभ कोकटे यानं अशा प्रकारे माहिती आधी मला सांगितलं की आम्हाला ही अशी माहिती असावी, पण ही माहिती मी या आजच्या एपिसोडद्वारे आपल्यासमोर सादर केली आहे. जय श्रीराम.